जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याचा अवमान केल्याच्या आरोपावरून विधानसभेत गदारोळ, तर सत्ताधाऱ्यांकडून विनाकारण बदनामी होत असल्याचा विरोधकांचा आरोप। त्र्यंबकेश्वर देवस्थान गाभारा प्रवेश प्रकरणी देवस्थान समितीचं एक पाऊल मागे, प्रदोष पूजा करण्यासाठी पुरुष पुरोहितांना प्रवेश देण्याचा निर्णय। आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक। मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर, आशिष शेलार आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात झालेल्या मध्यस्थीनंतर सामोपचाराने झाली निवड। पुण्यात फी वाढी विरोधात पालक उतरले रस्त्यावर, पण शिक्षण आयुक्त सुट्टीवर असल्याने तक्रार कुणाकडे करायची, पालकांचा सवाल। ईडीचं पथक नाशिकमध्ये दाखल, बिल्डर अशोक कटारिया यांची होणार चौकशी। कटारियांनी भुजबळांना 40 कोटी दिल्याचा सोमय्यांचा आरोप। नाशिकमध्ये भाजपा आणि शिवसेनेतला वाद विकोपाला, शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना अटक। भाजपच्या नेत्या विजय रहाटकर यांच्या मेळाव्यात केला होता राडा। लातूरला मिरजेतून नेणार रेल्वेद्वारे पाणी, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि रेल्वे अधिकाऱ्यांची मिरजेत झाली महत्त्वाची बैठक। मराठवाड्यात दुष्काळाचे चित्र आणखीनच दाहक, लातूरनंतर परभणी शहरात 144 कलम लागू, शहरातल्या 3 जलकुंभांवर 3 मे पर्यंत जमावबंदी। मुंबईकरांना प्रतीक्षा असणारी एसी लोकल मुंबईत दाखल, ठाणे ते वाशी मार्गावर 16 एप्रिलपासून होणार चाचण्या सुरू। आणि आरबीआयचे द्विमाही पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात, गृहकर्जदारांना दिलासा, पण शेअर बाजारात मात्र नकारात्मक प्रतिक्रिया, जवळजवळ 400 अंशांनी शेअर बाजार कोसळला।